राम राम शेतकरी मित्र, मी तुमचा शेतकरी मित्र दौलत बारापात्री यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करत आहे. शेतकरी मित्र, हे आपला तिळाचा प्लॉट, हे गोपनीय तिळाचा पूर्ण प्लॉट जवळपास 1.5 एकरचा असेल. आता आपण पेरला होता 30 डिसेंबरला. 30 डिसेंबरला तीळ पेरला. आता बऱ्याच गोष्टीच्या समस्या येतात, म्हणते तर तिळावर कोकडा येते, ते सुधरत नाही, थंडीनं असं होते, फलानं होते, बिस्तानं होते, काय आमकं ढमकं होते, टमकं होते. सारे लोक म्हणतात. ज्याला कामाचा आळस त्यानं म्हणू शकते, ज्याला कामाचा आळस नाही ते बरोबर करते आणि करणार. आता थंडीनं कोणी उकडते आणि उठत नाही काहीतरी म्हणून आता जे समजा आता जे किंतु परंतु काढणारे खूप राहतात, असे बरेचसे लोक भेटतात. आता आपल्यात मोठी डेअरिंग आहे, तुम्हाला स्पष्ट सांगतो. कोणतंही करायचं म्हणजे आपण भीत नाही करायला. शेतातला माल करायचा, टाकायचा म्हणजे टाकायचं, जे होईल ते होईल. या पुढचा विचार करायचा, काय होईल याची काही गॅरंटी नाही, पण करून पाहायला हरकत नाही. आपण डेअरिंग केली. हे 30 डिसेंबरला तीळ पेरला आणि हे गोपनीय तिळ आहे. याच्यामध्ये एक खासियत मला वाटली या तिळाची योग्यता, क्वालिटी एक नंबर वाटली. याची जी क्वालिटी आहे, आपण जे टाकतो, वेस्टनर टाकतो, एंडो टाकतो, काय आहे ते फेंडो टाकतो. हां, आता हे जे तीळ आहे तर याच्यामध्ये जे आहे गोपनीय तिळामध्ये आतापर्यंत आपण लावला नाही, पहिलं वर्ष आपलं. आपल्याला दुसरीकडून भेटला आणि आपण आणला, आपण पेरला. आता हे प्लॉटमध्ये पेरला, मागं 30 डिसेंबरला पेरला मी. आता 30 डिसेंबरला तीळ पेरला. आता तिळाची एक खासियत जर केला तर याला रोग नाही येत. तुम्ही म्हणाल की आता बऱ्याचशा तिळाला रोग येते, याला सरासरी कोकडा येत नाही. येईल थोडाफार, साधं सुद्धा एखादं मोनोशील जरी घेतलं तरी बस झालं. आता तुम्हाला सांगतो, मी परवालाच घेतलो. 30 डिसेंबरला तीळ पेरला. आता परवालाच घेतलं, काहीच नाही, कोकडा नाही, फिकडा नाही, काही नाही. थंडीतही उगवलं, सण रपरप उठलं, रपरप वाढला. आता जवळपास हे माहीत आहे का, फुटाच्या वर आहे. 1 फुटाच्या वर झाला. तिळाची वाढ जी हाईट जी झाली फुटाच्या वर झाली नाही, तर उठत नाही. मी तिकडं वेस्टर्न टाकलो, ते वेस्टर्न तीळ अजून उठला नाही. ते 16 डिसेंबरचं आहे, ते नाही उठला. वेस्टर्न टाकलो त्याला अजून नाही उठला. ते एंडोचा तर ते थोडंसं आहे, ते नाही उठला. पण हे जे टाकला 30 डिसेंबरला, या तिळाची क्वालिटी पहा, याचं पान पहा. आता तुम्हाला सांगतो, याचे पानं विचार केला, याला कसल्याही पद्धतीचा रोग नाही आणि कोकडा नाही. एकच मोनोशीलची फवारणी आहे. त्याला माहीत आहे का, वेस्टर्नला 2 फवारण्या झाल्या. आलिकाची मारली, मोनोशील मारलं. याला एकच मोनोशील मारलं. एक काही पानावर रोग नाही. विशेष करून या तिळाची तेवढी एक खासियत आहे, याला रोग कसाच नाही. रोग प्रतिकार शक्ती याची मोठ्या प्रमाणावर आहे. याचं कारण काय मला माहीत नाही. यावर्षी आपण पहिलं वर्ष पेरलं आणि हिंमत करून पेरलं. म्हणलं पाहू कसं आहे ते. काय लोक म्हणजे खूप चांगलं आहे ते, खूप चांगलं आहे ते. ठीक आहे बाबा, चांगलं आहे ते ठीक आहे, पण मला याच्यामध्ये एक अनुभव आला त्या तिळामध्ये. त्या तिळापेक्षा तर खरंच खूपच चांगला आहे. मी तर नाही म्हणत नाही, आपण घेतो ते बाजारमध्ये त्या बॅगा, पण याला जे आहे बुडापासून नाही का काटेर आहे. याच्यामुळे रोगसुद्धा कवर होत असेल. हे बघा, काटे छोटे. हे काटे आता कसा आहे, कॅमेरा आपल्या मोबाईल स्टँडला अडकून आहे, त्यामुळे कॅमेरा दाखवू शकत नाही. याला छोटे काटे आहेत, असे बारीक काटे आहेत. त्याच्यामुळे रोग बी येऊ शकणार नाही. आणि याला किडा काही मुंगी कातरत नाही, काय नाही. आणि विशेष म्हणजे याला माहीत आहे का, आता याला हे चालू झालं, फुटवे चालू झाले. याला माहीत आहे का, याला फांद्या वगैरे चालू झाल्या. बघा, फांद्या चालू झाल्या तिळाला, नाही का, फांद्या भरपूर चालू झाल्या हे. आणि ह्या तिळाची हाईट बघा, आता ह्या तिळ की झाला 1.5 फुटाच्या व 1.5 फूट तरी आरामशीर झालेला आहे. आणि विशेष म्हणजे हे रोगाला खूप नियंत्रण करते आणि कवर करते. मला आता पुढे उत्पन्नाचं तर काही माहीत नाही. आपण पहिलं वर्ष टाकलं. बरेच जण 6, 7, 8पर्यंत सांगतात. आता सांगणाऱ्याला काय आहे, सांगणाऱ्या तोंड थोडी धरलं. आपण अनुभव घ्याव, नंतर तुमच्या पुढे हाणाव. नुसत्या रिकामे हाणून उपयोग नाही. तुम्ही शेतकरी, आम्ही शेतकरी आहो, करणारे शेतकरी. या शेतकऱ्याला करायचा नाद आहे आणि ते करू. आणि विशेष म्हणजे डेअरिंग करूनच टाकावं लागते, कारण हे जरा लेट जाते म्हणते. तर मग लेट जाण्यापेक्षा जाऊ द्या, मेमध्ये निघाला तरी चालते. आपण डिसेंबरला टाकला, 30 डिसेंबरला टाकला. आणि खरंच या तिळामध्ये मला सगळ्या तिळामध्ये तीळ म्हणजे हे पसंत आला. याची क्वालिटी पसंत आली. याला रोग नाही, काय नाही. हाईट पण चांगली, रप वाढायला हायगई नाही याची वाढायची. आणि खरंच इतर तिळापेक्षा याची क्वालिटी आत्ता तर सध्याच्याला चांगली आहे. पुढे चालून काय येईल काय नाही याची काही गॅरंटी नाही. आता पिकल्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेलच, उत्पन्न काय, ॲव्हरेज किती, काय नाही, हे नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगेल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला काय वाटते, तुमच्याकडे कोणता तीळ आहे का. हे तर गोपनीय मी पेरला, नवीन आणला, यावर्षी आणला.
हे मी पेरला, तुमच्याकडे कोणती याच्यापेक्षा चांगली क्वालिटी असेल तर ते माझ्यापर्यंत पोहोचवा, मला माहिती पोहोचवा, जेणेकरून मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तुमच्यासाठी आणि आपल्या शेतकरी मित्राचं यामध्ये फायदा व्हावा, शेतकरी मित्राला चांगलं उत्पन्न मिळावं, आपल्या शेतकऱ्याला एकोणएकाला आपण नाही का माहिती दिल्याशिवाय पर्याय नाही, एकोणएकाला माहिती द्यावं लागते. आणि खरंच मला हे आवडलं. आता पुढे माल किती लागते याची गॅरंटी नाही, मी सांगू शकत नाही. आपण जेव्हा अक्षरशः उत्पन्न घेऊ तेव्हा नंतर लोकाला बोलू, तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. त्याचं म्हणणं आहे 6-7 क्विंटल, कोणी 8 क्विंटल सांगले, पण आपल्याला आल्यानंतर पाहू. आतापर्यंत मी माझ्या जमीनमध्ये वेस्टर्न टाकलो, एंडो टाकलो, त्याला मी 6 क्विंटल ॲव्हरेज घेतला एकरी. पण आता हे पहिलं वर्ष असल्यामुळं आपण पाहू. ठीक आहे मित्रो, धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.